पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे माझा प्रिय बंधूंनो भगिनींनो आणि प्रिय फादर आणि सिस्टर हालेलुया प्रियानो पहिले दिवसामध्ये येशूने शिष्यांना दिलेल्या एक गिफ्ट होता. कोणता गिफ्ट आहे? हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो पहिले दिवसा कधी झाले? पहिले दिवसा शुक्रवारी झाले. हालेलुया. खरा जिवंत दिवसा. हालेलुया. आदल्या दिवशी येशूने खरोखर ते प्रार्थना केली. हालेलुया. तरी जिवंत बलिदान शुक्रवारी झाले. हालेलुया. जिवंत बलिदान जे शुक्रवारी झाले, माता मरियाच्या काळजी घेत मरायचा श्वास अजून थोडासा आहे तेव्हा सर्व शिष्यांच्या हातामध्ये, हालेलुया, सर्व ख्रिस्ती बांधवांच्या हातामध्ये, विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांच्या हातामध्ये, हालेलुया, योहान त्याचा प्रतिनिधी आहे म्हणून योहानाच्या हातामध्ये दिलं. काय दिलं? ही पहा तुझी आई. प्लीज लॉर्ड, ही पहा तुझी आई. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आईला सोपवलं एवढं मात्र नाही, आईला पण सांगितलं आता यांच्या काळजी घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कॅथोलिक चर्च मध्ये अनेक संत लोक होते. प्रेज द लॉर्ड. जवळ सगळे संत लोक जे संत झालेला आहे त्यांच्या मध्ये असलेले एक वैशिष्ट्य म्हणजे ते सगळे लोक माता मरियाच्या भक्त होता. हालेलुया. ज्यांच्याकडे माता मरिया पोहोचलेला आहे, जे माता मरिया बरोबर आहे, हालेलुया, धन्यवाद येशू. माता मरियाचे खात्रीपूर्वक असलेले प्रयत्न आहे, तुला मी नरकाच्या दारापर्यंत पोहोचवणार नाही. हालेलुया. काट प्रयत्न करत माता मरिया तुला स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचवणार. प्रियानो, मरेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या सोबत असलेल्या एक व्यक्ती आहे माता मरिया. काही लोकांना ते पटत नाही. हालेलुया. त्यांना ती समजलेलं नाही म्हणून त्याला पटत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रकटीकरणाचं पुस्तक 12वा अध्याय आता आपण घेऊया. 17व वचन. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. हालेलुया. शैतान कोणाबरोबर लढाई करायला गेला? देवाचा आज्ञा पाळणारा आणि येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी जे बाकीचा आहे त्यांच्या बरोबर लढाई करायला गेले. हालेलुया. इकडे कोणाला बोलायला धाडस आहे का? कोणाबरोबर लढाई करायला गेली? शैतान कोणाबरोबर लढाई करायला गेले? सिस्टर परत एकदा वाचा. सर्वांना विचारणार, एकाला सुद्धा सोडणार नाही. पाठ करून घ्या. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. फक्त मुली मात्र आता बोलायचं.
सिस्टर 17 वचन. तेव्हा अजगर स्त्रीवर बोला, हात वर करून बोला. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्या बरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. हालेलुया. बाकीचं पहिले कोण आहे? पहिले कोण आहे? पहिले कोण आहे? मुलांचा कोळी बांगलांचा आवाज उत्तर पासून भयंकर पर्यंत ऐकण्यासारखा आवाज आहे. हालेलुया. जोरात बोला. हालेलुया. बाकी कोण आहे म्हणून बोलले. आता पहिले कोण आहे? ते लोक बाकी संतानाकडे गेले. पहिले कोण कोण संतान आहे? हालेलुया. एकच संतान आहे, त्याचं नाव आहे प्रभू येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. त्या एका संतान, एक जो मुलगा आहे, लेकरू आहे, त्याच्या बरोबर सैतान भरपूर लढाई काय केली आणि अजून चालू ठेवलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. त्यानंतर तो लढाई कोणाबरोबर करायला जाणार? हालेलुया. माता मरियमच्या बाकी संतानांच्या बरोबर. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. दोन्ही हात वर करा, कुठेही न जाता. हालेलुया. सिस्टरांच्या सोबत या 17 वचन एकदा परत एकदा बोला. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्या बरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी तुम्हाला बोलत आलेली गोष्ट असे आहे, आम्हाला आश्रम मध्ये रिट्रीटला येण्यासाठी तुमच्या घरामध्ये तयारी झाली. प्रेज द लॉर्ड. तेव्हापासून तुमच्या काळजी माता मरियमच्या हातामध्ये ओढली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तिने एक व्यवस्था चालू केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान तिला घाबरत आहे. अनेक संत लोकांना समजलेले सत्य असे आहे, हालेलुया, शैतान इकडे तिकडे कबूल केलेले सत्य असे आहे, हालेलुया. येशूला आम्ही नमन करतो. येशूला नमन करायला मला काहीच वाटत नाही, हालेलुया. कारण येशू देवाचा पुत्र आहे. आम्ही कितीतरी वेळी तो देवाचा पुत्र आहे म्हणून कबूल केलेला आहे, हालेलुया. तरी आम्ही पहिले देवदूत होतो तेव्हा आम्ही ज्या देवाच्या बाजूला जाऊन बसत होते तिथे आता एक बाई जाऊन बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तिचा केव्हा वाटतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माता मरियमबद्दल त्याला केव्हा वाटतंय? माता मरियमचं नाव घेतलं तर तो सांगतो. मांडीचा पाठीमागचा भाग चालताना वर दुखत होते, अशा कोणाला तरी प्रभूने बरे केलेला आहे. छातीला छातीला त्रास, अर्ध डोक्याला त्रास, पोट गच्च होण्याचा परिस्थिती
हालेलुया. या सर्व गोष्टीमध्ये अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. काही लोकांचे दात खराब झालेले आणि दात त्रास देत होते. हालेलुया. असे कोणाला बरं वाटायला लागलं तर पुढच्या या भागातील 2-3 दाताचा काहीतरी त्रास होता. असे कोणाला त्रास होता आणि बरं वाटायला लागलं तर हात वर करा, हात खाली करा. हालेलुया. तिकडे कोण होता का? हालेलुया. हालेलुया. चौघांना येशूने स्पर्श केला. तळ पायाच्या मध्य भागामध्ये तळ पाय कापल्यासारखा पायाला दुखणं होता. असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. आपण टाळ्या वाजवतो. तुमच्यामध्ये कोणतरी खूप डिप्रेस झाले होते, काही गोष्टी बंद करायला वाटले होते. हालेलुया. आता जे काम असो किंवा स्टडी असो, काही असू दे, मी पुढे जाणारच असे एक डिटर्मिनेशन, पक्का निर्णय घ्यायला तुमच्यामध्ये काही लोकांना देवाने कृपा दिली. हालेलुया. पहिले जरा डीप झाले होते, पहिले एवढे बरं वाटत नव्हता, आता मी पुढे जाणारच असे एक निर्णय घ्यायला कृपा कोणाला मिळाली. त्या व्यक्ती जरा हात वर करा, हात खाली करा. ज्यांनी हात वर केला हात खाली करा. हालेलुया. टाळ्या वाजवत देवा. कोणाला तरी एका डोळ्यातून कदाचित अश्रू येत होते किंवा एक डोळे दुखत होते, एक डोळा लालसर होत होता, असे एका डोळ्याचा त्रास होते, असे कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. त्या व्यक्ती हात वर करा. हालेलुया. टाळ्या वाजवत. Praise the Lord. पायाच्या आणि वरच्या भागामध्ये खूप त्रास होता, असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. हात वर करायला त्रास होता, आता बिनधास्त हात वर खाली करता येते, अशी कृपा देवानी काही लोकांना दिलेला आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी खूप मोठा ओझ डोक्यावर घेऊन फिरत आहे, त्या व्यक्तीला येशू सांगत आहे, तुझा ओझ माझ्यावर टाका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला येशूने त्या ओझ जे डोक्यात घेतलेलं आहे ते येशूकडे समर्पण करायला कृपा पुरवत आहे. हालेलुया. एकूण अनेक लोकांना समाधानीपणाचं दान येशूने दिलं. हालेलुया. दावीदसाठी अभ्यास करणाऱ्या कोणाला तरी परीक्षा आता या वेळेस मी परीक्षा लिहिणारच नाही किंवा असा प्रकारचे निर्णय घेतलेले कोणतरी होते, त्या व्यक्तीला पण येशू प्रोत्साहन देत आहे. मन कठीण नको करू, तू अभ्यास कर आणि परीक्षा लिही. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.